थ्रू करू आपण. प्रॉब्लेम नंबर आपला प्रॅक्टिस प्रॉब्लेम नंबर 2. तुम्हाला इथं स्क्रीन शेअर करतो. सॉरी. हा. ओके. तर हा आहे तुमचा प्रॉब्लेम आज जो आपल्याला बघायचा आहे. ऍडमिशनचा प्रॉब्लेम नंबर 2. हे नाव वाचून मला असं वाटतं की हा प्रॉब्लेम कधी आपण घेतलाय काय, असं कधी असं वाटतं मला. असो, नसेल घेतला असेल तरी घ्यायचाच आहे तो मला आता, कारण नवीन मुलं आहेत बरीच. ठीक आहे, बघा. पहिल्यांदा मी प्रॉब्लेम वाचतो, समजून घेऊया आणि त्यानंतर आपण तो सॉल्व्ह करूया. बघा, इथं दिलेलं आहे अमलेंदू अँड समीर शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2 रिस्पेक्टिव्हली. 2 पार्टनर आहेत, एकाचं नाव आहे अमलेंदू आणि दुसऱ्याचं नाव आहे समीर. आणि हे जे प्रॉफिट लॉस शेअर करतात हे कसे शेअर करतात, तर हे 3:2 मध्ये शेअर करतात. ओके, यांचा रेशो आहे 3:2. देअर बॅलन्स शीट ऑन 31 मार्च 2017 वॉज ॲज अंडर. आणि तिथं बॅलन्स शीट एक दिलेली आहे. लॅबिलिटी बाजू बघा, पहिल्यांदा लॅबिलिटी बाजूला आहेत क्रेडिटर्स, त्यानंतर आहे अमलेंदूज कॅपिटल, त्यानंतर आहे समीरचं कॅपिटल आणि तिथं दिलाय जनरल रिझर्व्ह. तर एक रेग्युलर बॅलन्स शीट आहे ज्यामध्ये कॅपिटल आहे लॅबिलिटी बाजूला, जनरल रिझर्व्ह नावाचा आधीच्या वर्षांचा साठलेला नफा तुम्हाला दिलाय, क्रेडिटर्स दिलेले आहेत. त्यानंतर असेट बाजूला कॅश ॲट बँक आहे, डेटर्स आहेत, लँड अँड बिल्डिंग आहे, स्टॉक आहे, प्लांट मशिनरी आणि फर्निचर फिक्चर, म्हणजे एक नॉर्मल असेट्स तिथं असेट बाजूला दिलेल्या आहेत. आता ऍडजस्टमेंट महत्वाच्या त्या बघूया. बघा, ऑन 1 एप्रिल 2017 दे ऍडमिट परेश इन टू पार्टनरशिप, द टर्म बिंग दॅट 1 एप्रिल 2017ला त्यांनी परेश नावाच्या व्यक्तीला पार्टनरशिपमध्ये ऍडमिट केलं. आणि काय, खालील गोष्टींच्या आधारावर, खालील ऍडजस्टमेंटच्या आधारावर. आता ऍडजस्टमेंट नंबर 1 बघा. ही शाल पे 16,000 ऍज हिज शेअर ऑफ गुडविल. गुडविलचा शेअर म्हणून नवीन पार्टनर 16,000 रुपये पे करेल. 50% अमाऊंट ऑफ गुडविल शाल बी विथड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. आणि त्यापैकी 50% जी अमाऊंट आहे ती ओल्ड पार्टनर्स तिथे काय करतील, विथड्रॉ करतील. ओके. नंबर 2, ही शाल हॅव टू ब्रिंग 20,000 ऍज हिज कॅपिटल फॉर 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट्स. नवीन पार्टनर व्यवसायामध्ये येत असताना 20,000 रुपये कॅपिटलचे आणेल, त्या बदल्यात त्याला 1/4 एवढा फ्युचर प्रॉफिट मध्ये हिस्सा भेटेल. ओके, रेग्युलर ऍडजस्टमेंट आहे. नंबर 3 बघा. फॉर द पर्पज ऑफ परेश ऍडमिशन इट वॉज अग्रीड दॅट द असेट्स वुड बी रिव्हॅल्यूड ॲज फॉलोज. त्यामध्ये नंबर 1, लँड अँड बिल्डिंग टू बी व्हॅल्यूड 60,000. लँड अँड बिल्डिंगला ऍडजस्टमेंट आहे, न्यू व्हॅल्युएशन दिलंय. प्लांट अँड मशिनरी टू बी व्हॅल्यूड ॲट 16,000. 16,000 प्लांट अँड मशिनरीचं व्हॅल्युएशन आहे. स्टॉक व्हॅल्यूड ॲट 20,000. स्टॉकचं नवीन व्हॅल्युएशन दिलंय 20,000 रुपये. त्यानंतर फर्निचर अँड फिक्चर्स ऍट 4,000. फर्निचर फिक्चर 4,000 रुपये व्हॅल्युएशन करा म्हणून सांगितलंय. आणि लास्टला अ प्रोव्हिजन ऑफ 5% ऑन डेटर्स वुड बी मेड फॉर डाऊटफुल डेट्स. 5% प्रोव्हिजन बनवायला सांगितलंय आरडीडी म्हणून. पास द नेसेसरी जर्नल एंट्रीज. जर्नल एंट्री विचारल्यात, आपण अकाउंट सुद्धा काढणार आहे आणि जर्नल एंट्री सुद्धा काढणार तिथं आहे. तर आज महत्वाचा पॉइंट आहे अकाउंटचा, तो आपण आज इथं कम्प्लीट करूया आणि उद्या आपण याची जर्नल एंट्री बघणार आहे. मी तुम्हाला काल बोललेलो होतो की कालचा झालेला प्रॉब्लेम नंबर 1 तुम्ही तिथं सोडवा, तुम्ही न बघता सोडवण्याचा प्रयत्न करा. नंबर 2, आजच्या या प्रॉब्लेम मध्ये जे जे काही येते ते मी तुम्हाला काढून घ्यायला तिथं सांगितलेलं होतं. तर कुणी कुणी प्रॉब्लेम सोडवलाय सांगा, थोडा खास आहे ना, सोडवलाय कुणी कुणी, त्या मुलांनी मला सांगा सोडवलाय म्हणून. AS आणि परत आहे P, ASP. ओके, यशस्वी सोडवलेला आहेस, व्हेरी गुड बाळा, फार छान. आणि कुणी सोडवलेला आहे बाळांनो? ओके, सोडवलेला आहे वैष्णवी, व्हेरी गुड बाळा.
तेजल थोडा सोडवलाय, व्हेरी गुड. ओके, चालेल, काय हरकत नाही. मुझफ्फर तू काल नव्हतास. ओके, सगळ्याचा व्हिडिओ आज अपलोड केलेला आहे, व्हिडिओ बघा. ओके राजेश्वरी, ओके, व्हेरी गुड बाळांनो. बाकीच्या मुलांनी सुद्धा प्रॉब्लेम सोडवत चला बाळांनो. प्रॉब्लेम तुम्ही सोडवणं गरजेचं आहे. मी सोडवून तर देतोच आहे, सगळे प्रॉब्लेम मी सोडवून देणारच आहे, पण तुम्ही स्वतः सोडवणं फार गरजेचं आहे. त्याच्याशिवाय काहीही साध्य होणार नाही. आपल्याला चांगले मार्क्स पाहिजे आहेत सगळ्यांना, आणि मार्क्स प्रॅक्टिस मधनच येणार आहेत. ठीक आहे, प्रॅक्टिस गरजेची आहे. तर मी इथं अकाउंट टाकलेले आहेत बाळांनो. मी इथं पार्टनर्स कॅपिटलला नावं दिलेली आहेत, ए, एस आणि पी. आता मी सुरुवात करतोय. बघा सगळ्यांनी, पहिल्यांदा पोस्टिंगची सुरुवात. पोस्टिंगचा पण एक आपला क्रम आहे, विसरू नका अजिबात, पाठ झालाच पाहिजे तो आपला. नंबर 1, दिलेल्या बॅलन्स शीट वरनं आपण पोस्टिंगला सुरुवात करतो, आणि दिलेल्या बॅलन्स शीट मध्ये लॅबिलिटी बाजू जी आहे त्या बाजूपासून आपण त्या पोस्टिंगला सुरुवात करतो. तर इथं बघा, लॅबिलिटी बाजूला पहिल्यांदा दिलेलं आहे जे कॅपिटल दोघांचं, समीर आणि अमलेंदू यांच्या कॅपिटल पासून सुरुवात करायची. तर हे कॅपिटल लिहितो आपण बॅलन्स शीट पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स बीडी. सगळ्यांनी लिहा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स बीडी अमाऊंट आहे पहिल्याची 60,000 आणि दुसऱ्याची आहे इथं 40,000. 60,000 आणि 40,000 दोघांचं कॅपिटल लिहून घ्या. $60,000 आणि 40,000. नंबर 2, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला जनरल रिझर्व्ह, पीएल अकाउंट, रिझर्व्ह फंड असा कुठला पॉइंट दिलाय का बघायचा. तर इथं या प्रॉब्लेम मध्ये जनरल रिझर्व्ह दिलेले आहेत आणि अमाऊंट याची आहे 20,000. ओके, तर हा जो 20,000चा जनरल रिझर्व्ह आहे हा या रेशो मध्ये वाटून घ्यायचा तुम्हाला 3:2 मध्ये. ठीक आहे, 20,000 रुपये. पहिल्यांदा पोस्टिंग लिहूया, बाय जनरल रिझर्व्ह, आणि 20,000 रुपये 3:2 मध्ये डिवाइड करा. 20,000 रुपये 3:2 मध्ये डिवाइड करा. कॅल्क्युलेशन्स तुम्हाला करायची आहेत. 5 एके 5, 5 चोक 20, इथं झाले 000, 4 एके 4, 4 त्रिकोण 12, आणि मग इथे येतील मग 8. ओके, 12,000 आणि 8,000 बरोबर आहेत उत्तर. यशस्वी, वैष्णवी, मुझफ्फर, सुमित, पण उत्तर बरोबर आहेत. चला तर लिहा दोन्ही बाजूला. इथं एच्या कॉलम मध्ये लिहा 12 आणि इकडे लिहा 8. श्रेया बरोबर आहे, तेजल बरोबर आहे. रितेश मित्र, आवाज तुलाच कसा येत नाही रे. काय करावं या पोराला, फोन करतो चला आता परत. चला, तर इथं लिहिलेलं आहे जनरल रिझर्व्ह. आपण नेक्स्ट पॉइंट मध्ये आपण काय करतो, दिलेला जो कॅशचा बॅलन्स असतो तो लिहून घेतो. कॅश अकाउंटच्या डेबिटला, बँक अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स बीडी अमाऊंट आहे 12,000. टू बॅलन्स बीडी अमाऊंट आहे 12,000. तो इथं लिहून घ्या, टू बॅलन्स बीडी अमाऊंट इथं दिलेली आहे 12,000. अमाऊंट इथं दिलेली आहे 12,000. एकच मिनिट. चलो, नेक्स्ट पॉइंट. यानंतरची स्टेप काय करतो, ज्या ज्या असेटना ऍडजस्टमेंट आहे त्या इनरला, ज्याला ऍडजस्टमेंट नाही आहे ते आउटरला. ओके, डेटर्स पहिल्यांदा बघा, डेटर्सला ऍडजस्टमेंट आहेत का, तर यस, डेटर्सला ऍडजस्टमेंट आहे आरडीडीची. तर इनरला लिहूया डेटर्स 24,000. लिहा सगळ्यांनी, डेटर्स 24,000. हे पाठ झाला पाहिजे हा क्रम मित्रांनो.
कसा पाठ होईल हा? कसा पाठ होईल? तर तो होईल प्रॅक्टिस मधून. जेव्हा तुम्ही न बघता प्रॉब्लेम सोडवाल त्यावेळेला ऑटोमॅटिकली तुम्हाला समजेल ओके हे झालेलं आहे तर यानंतर नेक्स्ट स्टेप काय आहे. ठीक आहे, सगळ्या या गोष्टी प्रॅक्टिसची रिलेटेड आहेत. नेक्स्ट पॉइंट, लँड अँड बिल्डिंग अमाऊंट आहे 50,000. ओके, तर लँड अँड बिल्डिंगला सुद्धा एक ऍडजस्टमेंट आहे, हे पण इनरला लिहा. लँड अँड बिल्डिंग 50,000. लँड अँड बिल्डिंग 50,000. लँड अँड बिल्डिंग 50,000. ओके, चलो नेक्स्ट. नेक्स्ट पॉइंट बघूया. यानंतर लँड अँड बिल्डिंग नंतर काय दिलंय तो आहे इथं दिलेला स्टॉक. स्टॉकला सुद्धा ऍडजस्टमेंट आहे, हे पण इनरला लिहा. स्टॉक 16,000. स्टॉक 16,000. स्टॉक 16,000. नेक्स्ट पॉइंट बघूया. यानंतर आहे प्लांट अँड मशिनरी. अमाऊंट आहे 20,000 आणि प्लांट अँड मशिनरीला सुद्धा एक ऍडजस्टमेंट आहे, हे पण इनरला लिहा. प्लांट अँड मशिनरी 20,000. प्लांट अँड मशिनरी 20,000. प्लांट अँड मशिनरी 20,000. नेक्स्ट लास्ट पॉइंट आहे इथं फर्निचर अँड फिक्स्चर. अमाऊंट आहे 8,000. याला मित्रांनो ऍडजस्टमेंट काही सांगितलेली नाहीये, आउटरला डायरेक्ट लिहा. फर्निचर 8,000. फर्निचर अँड फिक्स्चर्स 8,000. फर्निचर अँड फिक्स्चर 8,000. तर बघा मी किती साध्या साध्या गोष्टी आहेत, एकदम बेसिक स्टेप्स आहेत सगळ्या. तुम्हा सगळ्यांना ह्या पूर्णपणे येत आहेत. फक्त तुम्हाला जर आठवत नसतील तर तुम्हाला रिव्हिजनची गरज आहे, प्रॅक्टिसची गरज आहे. कॅपिटल लिहा. अमलेंदू, त्यानंतर काय नव्हतं, ASP होतं काय ना, ASP. ओके, परत कॅपिटल आपण फाइंड आउट करू आणि लिहून काढू. चला, लॅबिलिटी बाजूला बघा कुठली लॅबिलिटी दिलेली आहे का? तर यस, एक लॅबिलिटी दिलेली आहे, दॅट इज सन्ड्री क्रेडिटर्स. अमाऊंट आहे 10,000. ओके, तर क्रेडिटर्स आहेत 10,000. तर लिहा इथं क्रेडिटर्स ऍडजस्टमेंट नाहीये, मी डायरेक्ट आउटरला लिहितो 10,000. तर इथंपर्यंत आय होप सगळ्यांना समजत असेल की बेसिक पोस्टिंग ज्यामध्ये कॅपिटल, जनरल रिझर्व्ह, PL अकाउंट असा भाग, कॅशचा बॅलन्स, त्यानंतर ज्याला ज्याला ऍडजस्टमेंट आहे ते इनरला, ज्याला ऍडजस्टमेंट नाही ते आउटरला, असेट्स आणि लॅबिलिटीच्या बाबत एकदम बेसिक दिलेल्या बॅलन्स शीटवर हा पॉईंट आपण क्लिअर केला. नंबर 1 ऍडजस्टमेंट आता बघणार आहे. ही शाल पे 16,000 ऍज हिज शेअर ऑफ गुडविल. जो पार्टनर नवीन येतोय त्यानं 16,000 रुपये गुडविलचे आणायचे आहेत. आता गुडविलच्या आपण 2 नोंदी करतो. नंबर 1, प्रत्येक ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात. नंबर 1 इथं म्हणा बाय गुडविल. आता इथं न्यू रेशो, ओल्ड रेशो ही काय भानगड नाहीये. बघा, हे जे 16,000 रुपये तो गुडविलचे आणणार आहे, हे आपल्याला 3/2 मध्ये डिवाइड करायचे आहेत. बोला उत्तर काय येईल, बोला. तेजल आणि यशस्वी म्हणतात फर्निचर फिक्स्चरला ऍडजस्टमेंट आहे. ओके, कुठे आहे ऍडजस्टमेंट? अच्छा सॉरी, ऍडजस्टमेंट आहे. ठीक आहे, इनरला लिहू मग आपण, काय प्रॉब्लेम नाही. फर्निचर फिक्स्चर किती 8,000 आहेत ना, ते इनरला घेऊ. इकडं 8,000. ओके, थँक्यू बाळांनो. चलो बोला, याची उत्तर बोला. 16,000ला 3/2 मध्ये डिवाइड करा. 5 × 5 5 × 15 आणि 1 16 5 दुनी 10 0 0. इथं पण 00. 3 दुनी 6 3 त्रिक 9. इथं पण येतील 3200 0 0.
2 4 3 2 6. सो दिस इज द आन्सर. ओके, मुझफ्फर, यशस्वी, वैष्णवी प्रिंट टायपिंग मिस्टेक आहे का बघ. तेजल, सुमित, बरोबर आहे. साधं कॅल्क्युलेशन आहे मित्रांनो. काय आहे यामध्ये बघा. श्रेया टायपिंग मिस्टेक आहे का प्रिंट काय आहे ते बघ जरा. ओके, तर लिहा 9600 आणि 9600, 9600 आणि 6400. हा बरोबर आहे श्रेया. नाही वरचं चुकीचं आहे. 19400 लिहिलं. ओके बरोबर आहे. चलो श्रेया बरोबर आहे. तर बघा, पहिलं पोस्टिंग लिहिलेलं आहे आपण गुडविलचं पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. याचं दुसरं पोस्टिंग, दुसरा इफेक्ट आपण लिहितो बँक अकाउंटच्या डेबिटला टू गुडविल 16,000. टू गुडविल 16,000. तर ही ऍडजस्टमेंट आपण इथं कंप्लीट केलेली आहे. नंबर 1 पार्ट. आता दुसरा पार्ट तुम्हाला व्यवस्थित महत्वाचा आहे, तो व्यवस्थित बघा. बघा इथंपर्यंत ऍडजस्टमेंट बघितली. इथं लिहिलंय बघा पुढचा पार्ट व्यवस्थित बघा. 50% अमाऊंट ऑफ गुडविल शाल बी विथड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. 50% अमाऊंट आहे ना, ही यातली विथड्रॉ केली जाईल. ओके, विथड्रॉ केली जाईल ज्या वेळेला गुडविलची अमाऊंट सांगितली तेव्हा त्याचा पहिला इफेक्ट लिहायचा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू बँक अकाउंट या नावानं. आणि याला पाहिजे तर इथं नॅरेशन पण लिहा म्हणजे परत समजेल. गुडविल इज विथड्रॉन. याला म्हणा 50% गुडविल इज विथड्रॉ असलं. आणि बघा इथं 9600 आहेत आणि इथं 6400 आहेत. याच्या बरोबर निम्मे निम्मे करा. 9600च्या निम्मे किती येतील? 9000च्या निम्मे येतात 4500 आणि 600च्या निम्मे 300 म्हणजे 45 आणि 3 हे येतील 4800 आणि इकडं 6000 ते 3200. बरोबर 50% सांगितले अमाऊंट. तर मी काय केलंय, तिकडे जी अमाऊंट आहे त्याच्याबरोबर 50% अमाऊंट 50% अमाऊंट इकडे घेतलेली आहे. ठीक आहे वैष्णवी, तेजल उत्तर बरोबर आहे, यशस्वी बरोबर आहे. बघा फक्त 50% अमाऊंट मी इकडे घेतलेली आहे. तेजल बरोबर आहे. ठीक आहे, तर हा झाला याचा पहिला इफेक्ट. आता याचा दुसरा इफेक्ट तुम्ही इथं करा. बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय असा करूया, हा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, त्यामध्ये म्हणा ए आणि यस, त्यामध्ये ए आणि इथं यस, यामध्ये म्हणा पहिला आहे 4800, दुसरा आहे 3200. 4800 3200. तर ही ऍडजस्टमेंट कंप्लीट झाली. बघा पहिल्यांदा जेव्हा गुडविल नवीन पार्टनरनी आणलं त्यावेळेला त्याचे दोन इफेक्ट केले. पहिला पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला, दुसरा बँक अकाउंटच्या डेबिटला. आणि जेव्हा ते विथड्रॉ केलं ओल्ड पार्टनर्सनी 50%, त्यावेळेला त्याचा इफेक्ट आपण केले पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला आणि दुसरा केला इथं बँक अकाउंटच्या क्रेडिटला. तर ही ऍडजस्टमेंट इथं आपली कंप्लीट झाली. हीच ऍडजस्टमेंट आजच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त महत्वाची आहे की गुडविल विथड्रॉ केलं, गुडविल पहिल्यांदा आणलं आणि परत ते विथड्रॉ केलं, मग त्याचे इफेक्ट आपण कशा पद्धतीने घेतो. सो दॅट इज इम्पॉर्टंट. हे आज मला तुम्हाला इम्पॉर्टंट इथे शिकवायचं होतं. आता इथनं पुढे तुम्हाला सगळे येते, पटापट होऊन जाईल. चला बघा, आता दुसरी ऍडजस्टमेंट वाचतो. ही शॅल हॅव टू ब्रिंग 20,000 ऍज हिज कॅपिटल. नवीन पार्टनर व्यवसायामध्ये येत असताना 20,000 रुपये कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन आणेल. ओके, तर 20,000 तो कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन आणतो. याला म्हणायचं इथं बाय बँक अकाउंट आणि त्याच्या अमाऊंटच्या कॉलम मध्ये लिहायचे 20,000. त्याच्या अमाऊंटच्या कॉलम मध्ये लिहायचे 20,000 आणि फक्त याचा परत डबल इफेक्ट करायचा. दुसरी एंट्री त्याची बाय पीज
कॅपिटल अकाउंट अमाऊंट आहे 20,000 बाय पीज कॅपिटल अकाउंट अमाऊंट आहे 20,000. 20,000. ओके, सो हा पार्ट आहे इथला, हा इथं आपण कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट ऍडजस्टमेंट बघा, इथं रिव्हॅल्युएशन दिलेलं आहे, ज्यामध्ये पहिल्यांदा म्हणले लँड अँड बिल्डिंग टू बी रिव्हॅल्यूड ॲट 60,000. तर लँड अँड बिल्डिंग रिव्हॅल्युएशन करा 60,000, 60,000ने. तर लँड अँड बिल्डिंगच्या बाहेर आउटरला लिहा पहिल्यांदा 60,000 आणि कंपॅरिझन करा की 50 आत आहेत, बाहेर 60,000 आहेत, तर काय केलं की बाहेर 60 होतील. 50 चे 60 केव्हा होतील? बोला. पूजा बरोबर आहे, सुमित बरोबर आहे, वैष्णवी बरोबर आहे, मुझफ्फर बरोबर आहे, तेजल, राजेश्वरी बरोबर आहे बाळांनो. सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती आहे, मयुरी, यशस्वी माहिती आहे की 10,000 रुपये इथं आपल्याला ऍड करावे लागतील. आणि जेव्हा कधी आपण एखाद्या असेटमध्ये काही रक्कम ऍड करतो तेव्हा त्याला म्हणतो ऍप्रिसिएशन. तर याला म्हणा ऍड लिहा सगळ्यांनी, ऍप्रिसिएशन. ऍड ऍप्रिसिएशन. रितेश बरोबर आहे. रितेश एक टाईप 0 जास्त केलाय. ओके, चलो. तर ऍप्रिसिएशन हा फायदा आहे. आणि याचा दुसरा इफेक्ट इन्कम असेल तर याचा दुसरा इफेक्ट आपण घेतो रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय लँड अँड बिल्डिंग 10,000. बाय लँड अँड बिल्डिंग 10,000. लँड अँड बिल्डिंग 10,000. तर इथं झालेलं आहे आपला पहिल्या ऍडजस्टमेंटचं हे कम्प्लीट. सेकंड बघा, प्लांट अँड मशिनरी टू बी व्हॅल्यूड ॲट 16,000. प्लांट मशिनरीचं व्हॅल्युएशन करा 16,000 असं त्यांनी सांगितलंय. तर लिहा प्लांट अँड मशिनरीच्या बाहेर 16,000. आता बघा, आत आहेत 20,000, बाहेर आहेत 16,000. तर काय करावं लागेल म्हणजे ते 16 होतील? काय करावं लागेल? चलो बोला. डिप्रिसिएशन बरोबर आहे. पूजा, सुमित, यशस्वी, तेजल, समृद्धी चुकलेला आहे, राजेश्वरी बरोबर आहे, वैष्णवी बरोबर आहे. तर 4,000 रुपये आपल्याला इथं डिप्रिसिएशन करायचं आहे. लेस डिप्रिसिएशन 4,000. लेस डिप्रिसिएशन 4,000. प्लांट अँड मशिनरी. ओके. तर आता याचा दुसरा इफेक्ट करा. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला डिप्रिसिएशन हा खर्च आहे आपल्यासाठी, म्हणून टू प्लांट अँड मशिनरी 4,000. टू प्लांट अँड मशिनरी 4,000. चलो, तर ही ऍडजस्टमेंट इथं पूर्ण झाली. चला नेक्स्ट बघा, स्टॉक टू बी व्हॅल्यूड ॲट 20,000. पुन्हा सेम ऍडजस्टमेंट, स्टॉकला 20,000 करा म्हणून सांगितलंय. लिहा बाहेर स्टॉकच्या 20,000. आता आत आहेत 16, बाहेर आहेत 20, म्हणजे यामध्ये तुम्हाला क्लिअरली दिसते 4,000 ऍड करावे लागतील. आता हे समजत असेल सगळ्यांना, काही नवीन नाहीये. ऍडमिशन टॉपिक, डिझोल्युशन टॉपिक, रिटायरमेंट, डेथ, असे 4 प्रॉब्लेम तुम्हाला बघायचे आहेत. त्यामध्ये सेम या ऍडजस्टमेंट परफॉर्म करायच्या आहेत. सो ऍडमिशन जर तुमचं क्लिअर असेल तर पुढचे टॉपिक्स एकदम क्लिअर होतील ऑटोमॅटिकली. सो हे इथं ऍप्रिसिएशन आहे स्टॉकचं. याचा दुसरा इफेक्ट रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय स्टॉक 4,000. बाय स्टॉक 4,000. सो मी हे पण इथं कम्प्लीट केलेलं आहे. नेक्स्ट वन बघूया, फर्निचर अँड फिक्चरला ऍडजस्टमेंट आहे. ह्याला हे सांगितलं की 4,000 करा. ओके, तर ह्या फर्निचर अँड फिक्चरच्या बाहेर 4,000.
आत आहेत 8,000, बाहेर आहेत 4,000. तर मग इथं डिप्रिसिएशन करावं लागेल, कमी करावे लागतील, 4,000 लेस करावे लागतील. तर याला म्हणतो आपण डिप्रिसिएशन. लेस डिप्रिसिएशन 4,000. परत डिप्रिसिएशन इज एक्सपेंडिचर फॉर अस. सो याचा दुसरा इफेक्ट रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला. टू फर्निचर अँड फिक्स्चर 4,000. टू फर्निचर अँड फिक्स्चर 4,000. Next one, last one. A provision of 5% on debtors to be made for doubtful dates. RDD क्रिएट करायला सांगितलंय 5%. ठीक आहे, तर RDD बघा इथं लेस RDD 5%. प्लीज सांगा मला डेटर्सला 5% RDD किती होईल? 24,000च्या 5% किती? यशस्वी, सुमित, बरोबर आहे बाळानो. 24,000च्या 5% किती? बघा, राजेश्वरी, पूजा बरोबर आहे, मुझफ्फर बरोबर आहे, समृद्धी बरोबर आहे, सुमित अच्छा वजाबाकी बरोबर आहे, अच्छा शंभू बरोबर आहे, समृद्धी बरोबर आहे. ओके, बघा 10% बघा 1 शून्य कमी करा येतील 2400. मग त्याच्या निम्मे 2400च्या निम्मे किती येतात? तर त्याच्या निम्मे येतात 1200. तर हे आता वजा करा. 24,000 1,000 गेले 23,000, 23,000 200 गेले इतर राहतील 22,800. हा प्रॉब्लेम सोडवला होता. बरोबर आहे उत्तर बाळानो. वैष्णवी, रितेश 6,000 कशी रे बाळा? तेजल बरोबर आहे, राजेश्वरी बरोबर आहे. ओके चलो, तर हा परत RDD हा आपला खर्च आहे 1200 रुपये, म्हणून इथं डेबिटला टू RDD 1200. टू RDD 1200. ही ऍडजस्टमेंट सगळ्या आपल्या पूर्ण झालेल्या आहेत. क्लोजिंग करायचंय सगळ्यांनी. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट बाजूची टोटल करा. 10 आणि 4 सोप्या टोटल आहेत, सोपी टोटल आहे. मुझफ्फर वगैरे आधी उत्तर बरोबर आहेत बाळांनो. तेजल, समृद्धी, यशस्वी बरोबर आहे. 14,000 दोनच अमाऊंट आहे तिथं, एकदम फालतू आणि बेसिक. चलो उत्तर बरोबर आहे सगळ्यांनी दिलेली. 14,000 इकडली साईड वजा करा. 4 आणि 4 8 आणि 1 9,200 वजा करा. 9,200 वजा करा 14,000 मधून. इथं मुद्दाम मी तुम्हाला दाखवतो. 10 2 गेले 8, इथे झाले 9, 9 आणि 1 10 आणि 4 14 म्हणजे 5,800 रुपये राहतात का बघा. सॉरी, हा ट्रान्सफर करायचा तुम्हाला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. दोघांचा प्रॉफिट आहे. पहिले 2 पार्टनर ए चा आणि हा आहे यस चा. चलो, प्रॉब्लेम 4,800 येते का? ओके, सगळ्यांनी उत्तर 4,800 दिले. ओके बरोबर असणार आहे मग 4,800 एखादी. तो उत्तर दिलेलं नाही. ओके, आता या 4,800 ला काय प्रॉफिट राहतो? याला 3/2 मध्ये डिवाइड करा. 4,800 ला 3/2 मध्ये डिवाइड करा. दोघांचा प्रॉफिट आहे तो 4,800. बघा इथं 4,800 गुणिले 3/5, 4,800 गुणिले 2/5. करा कॅल्क्युलेशन. 5 के 5 45 आणि 8 48 80. 5 9 45 सॉरी 5 9 45 46 5 31 0 0 6 18 8 चला 1 9 27 आणि 1 28 2 एवढा येतो का बघा. बरोबर आहे. मुझफ्फर बरोबर आहे. यशस्वी बरोबर आहे. सुमित बरोबर आहे. 2,880 येते पहिल्याचं. लिहा
2880, दुसऱ्याचं ते 1920. सगळ्यांनी उत्तरं दिलेली आहेत. व्हेरी गुड. तर हा आहे आपला प्रॉफिट. वैष्णवी, सुमित, बाळानो बरोबर आहे. यशस्वी बरोबर आहे, मुझफ्फर बरोबर आहे. ओके, चलो. तर हा आहे आपला प्रॉफिट. याचं करा डबल एंट्री. पोस्टिंग तिथं डेबिटला म्हटल्यावर इकडे क्रेडिटला बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट. रिव्हॅल्युएशन अकाउंट 2880 आणि 1920 आणि 1920. थोडस आवरूया पटकन, 6 मिनिट राहिलेत. हे क्लोज करा. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूची तुम्हाला टोटल करायची आहे तिघांची. पहिला एकेकाचं बघा. पहिल्यांदा पहिल्याची बघा, ए ची बघा. फक्त 60 अधिक 10 हे 12. 60 आणि 12 72. 60 70 72. 72 अधिक 9 81. 81 आणि 2 82. 83. 83,600 इथे येत आहेत. 83,600 अधिक 880. टोटल होते 84,480. तीच इकडे लिहितो मी. 84,480. दुसऱ्याची किती होईल? 40 आणि 8 48. 48 आणि 6 54 आणि 1 55,920. 55,920 अधिक 400 म्हणजे 56,320. 56,320 होते इथली. क्रॉस चेक करा एकदा. जर चुकली असेल तर सांगा. 56,320 आणि इकडे काय फक्त 20,000च आहेत. ओके, तर इथं लिहायचं आपल्याला टू बॅलन्स सीडी. वजाबाकी करतो मी. आय होप माझे टोटल्स बरोबर असतील. 56,320. अच्छा, ही बरोबर आहे. 83,600. 83,600. 84,280. तेजल टोटल कुठली गेले बळा? ओके, मुझफ्फरनं बरोबर दिले. यशस्वी 84,480. ओके, तर मुझफ्फर, यशस्वी, वैष्णवी, सुमित हे अच्छा वजाबाकी करून सांगितलं का? ठीक आहे, मी वजाबाकी करतो आता डायरेक्टली. बघा, मी कॅल्क्युलेटरवर करतोय. 84,480 वजा 4,800. तर पहिल्याच उत्तर येते 79,680. दुसऱ्याचं उत्तर येते 56,320 वजा 3,200. इथे येते 53,120. 53,120 आणि इथं 20,000. सो हे आहे आपलं आन्सर. हे आहे आपलं आन्सर. आणि आता आपल्याला फक्त कॅश अकाउंट, बँक अकाउंट क्लोज करायचं. इथे डेबिट साइड मोठी येते, तर डेबिट साइडची टोटल करा. 20 आणि 10 30 आणि 10 40. 40 आणि 6 48. 48 आणि 2 50. तर इथे येतील 50,000. 50 मधनं हे 4 आणि 3 7 आणि 1 8. 8,000 गेले तर उत्तर राहील इथं 42,000. याला म्हणा बाय बॅलन्स सीडी. चलो, तर हा कॅशचा जो बॅलन्स आहे ना 42,000, हा इथं लिहा. बँक 42,000. ओके, आणि यांचं कॅपिटल इथं लिहा 79,680. 79,680. त्यानंतर इथं 53,120. त्यानंतर हे आहेत 20,000. $1,52,800 याची टोटल येते 1,52,800. बरीच मेसेज आले असतील.
सगळे म्हणतात की कॅशची टोटल चुकले. ओके, 20 आणि 10, 20 आणि 10, 36, 36 आणि 10, 46 आणि 48. सॉरी सॉरी सॉरी, बरोबर आहे रे, 48 इथे. ओके, इथे ते 48. ठीक आहे, 48 मधनं हे 4 येतील, 7 आणि 1 8, म्हणजे हे 40,000 येतील. अच्छा, सॉरी, तर हे 40,000 येतात. माहिती कोडतो म्हणजे प्रॉब्लेम नको. ओके, आता आय होप सगळं ऑल करेक्ट असेल. चलो, बऱ्याच जणांनी उत्तर दिलेली आहेत. काय काय दिली मला काही कळलं ना. टोटल करा. 1,00,000 इथं 62,800 येईल. 1,62,800 आणि इकडे पण किती येते तेवढीच येत असेल आय होप. 40 आणि 4 44, 44 आणि 10 54, 54 60, 60 20 80, 80 8 14, 1,40,000, 1,40, 1,40, 1,60, 1,62,800. हा बरोबर आहे, इकडे पण एवढीच येते, 1,62,800. ओके, लेस दॅन 1 मिनिट राहिलाय. ओके, सो यामध्ये तुमचं पेज कुठं आहे? ऍडमिशन ऑफ पार्टनर. हाच आहे प्रॉब्लेम आहे होप. हा, हाच प्रॉब्लेम तो आहे. चला, तर जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट सगळ्यांनी आखलेला असेल. मी पण 2 मिनिटात इथे आखून घेतोय. ज्यांनी आखलेला नाहीये फॉर्मॅट त्यांनी लिहून घ्या जर्नल एंट्रीज आणि फॉर्मॅट, डेट, पर्टिक्युलर्स, LF, डेबिट आणि क्रेडिट. ओके, सोपं आहे. जास्त वेळ नाही लागणार आपल्याला प्रॉब्लेमला. तुम्हाला माहिती आहे जर्नल एंट्री आपल्या क्विकली होतात. ओके, त्यानंतर डेट, पर्टिक्युलर्स, लीजर फोलिओ, डेबिट आणि क्रेडिट. हा आहे तुमचा फॉर्मॅट. डेट आपण एकदमच टाकू सगळ्याला. सुरुवात करूया आपण जर्नल एंट्रीला. 3 अकाउंटचे जर्नल एंट्री आपण करतो, रिव्हॅल्युएशन, पार्टनर्स कॅपिटल आणि बँक अकाउंट किंवा कॅश अकाउंट. ठीक आहे, बघा मी यामध्ये तुम्हाला 2 नियम सांगितलेले आहेत जर्नल एंट्री कशी करायची याबाबत. पहिला नियम असा आहे की तुम्हाला इथं बाण आखता आला पाहिजे आणि हा बाण या पद्धतीने आपण इथं आखायचा आहे. बाणाची सुरुवात ज्या अकाउंट पासून होते त्या अकाउंटला डेबिट द्या, ज्याच्यापाशी तो बाण येऊन संपतो त्याला क्रेडिट द्या. इकडे या पद्धतीनं बाण आहे, इकडे खाली डेबिट आहे, इकडे वर क्रेडिट आहे. नियम नंबर 2, ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स ची जर्नल एंट्री आपण करत नाही. ओके, सो नाऊ आता पहिल्यांदा आपल्याला इथं स्टार्ट करायचे जर्नल एंट्री इथं गुडविल पासून. तर बघा बाणाची सुरुवात जी आहे ती होते आहे बँक अकाउंट पाशी आणि तो बाण येऊन संपतोय गुडविल पाशी. तर एंट्री अशी होणार आहे, बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट 16,000. सगळ्यांनी एंट्री लिहून घ्या, बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट 16,000. काय झालं या एंट्रीमध्ये, तर गुडविलचे जे कॉन्ट्रीब्युशन होतं ते त्या पार्टनरनं त्याचे पैसे आणले, बिंग दी कॅश bought in as for goodwill contribution, being cash bought in
ॲज फॉर गुडविल कॉन्ट्रीब्युशन. सगळ्याची एकदम लास्टला डेट आपण टाकूया. सध्या एंट्री आहे ती लिहून घ्या. बिंग कॅश बॉट इन ॲज फॉर गुडविल कॉन्ट्रीब्युशन. नंबर 1 ची एंट्री इथं आपली पूर्ण झालेली आहे. चला नंबर 2 बघूया. ही एंट्री कंप्लीट झाली. इथं आहे बघा टू पीज कॅपिटल अकाउंट. ओके, तर बाणाची सुरुवात होते कुठं? बँक अकाउंट पाशी, आणि तो बाण संपतोय कुठे येऊन? तर तो संपतोय पीज कॅपिटल अकाउंटला. तर एंट्री अशी येणार आहे, बँक अकाउंट डेबिट टू पीज कॅपिटल अकाउंट. अमाऊंट आहे 20,000. बँक अकाउंट डेबिट टू पीज कॅपिटल अकाउंट अमाऊंट आहे 20,000. लिहून घ्या बाळांनो. बँक अकाउंट डेबिट टू पीज कॅपिटल अकाउंट. दोन्ही बाजूला अमाऊंट आहे, दोन्ही बाजूला अमाऊंट आहे 20,000, 20,000. नरेशन. यामध्ये काय झालं तर जे कॅपिटलच्या कॉन्ट्रीब्युशनचे पैसे होते ते पैसे या इथं त्या नवीन पार्टनरनी आणलेले आहेत. तर बिंग कॅश बॉट इन, बिंग दी कॅश bought in as for capital contribution. Being cash bought in as for capital contribution. Being cash bought in as for capital contribution. ओके, चला नेक्स्ट प्रॉब्लेम, नेक्स्ट एंट्री बघूया. यातली ही एंट्री सुद्धा आपली इथं बँक अकाउंटच्या डेबिटची पूर्ण झालेली आहे. आता इथं कॅश अकाउंटच्या क्रेडिटला एक एंट्री आहे बघा. इथं पीज कॅपिटल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्यामध्ये एज कॅपिटल अकाउंटला आहे 4,800 एच्या ह्याला, आणि इथं यसच्या ह्याला आहेत 3,200. तर बघा ही एंट्री कशी येणार आहे? या बाणाची सुरुवात जी आहे ती कुठं होते? ती पार्टनर्स कॅपिटल अकाउंट पाशी होते. म्हणजे कुठं? एज कॅपिटल अकाउंट 4,800. बघा इथे एंट्री येणार आहे एज कॅपिटल अकाउंट डेबिट 4,800, यस कॅपिटल अकाउंट डेबिट 3,200 टू बँक अकाउंट. ठीक आहे, टू बँक अकाउंट. एंट्री बघा कशा पद्धतीने होणार आहे. पार्टनर्स कॅपिटल जे आहेत ना ते 2 अकाउंट आहेत. इथं एचा आहे आणि यसचा आहे. या 2 अकाउंटला तुम्हाला डेबिट द्यायचं आहे, कारण बाणाची सुरुवात आहे ती तिथं होतीये. आणि बँक अकाउंट जे आहे त्याला तुम्हाला क्रेडिट द्यायचं आहे, ए आणि यस. ओके, तर इथं बघा या पद्धतीने ही एंट्री लिहून घ्या. मी इथं लिहितो एज कॅपिटल अकाउंट डेबिट, त्यानंतर यस कॅपिटल अकाउंट डेबिट. इथं होते 4,800 आणि इथं होते 3,200 टू बँक अकाउंट, टू बँक अकाउंट. आणि इथं त्या दोघांची टोटल 8 आणि 2 10, 4 आणि 3 7 आणि 1 8, 8,000. या पद्धतीने बघा हे इथं लिहिलेलं आहे. हॅलो बाळा, हा चालू आहे क्लास बाळा, मी लेक्चर मध्येच आहे म्हणून फोन उचलत नाहीये. येतो ऑनलाईन आहे. पाठवले बघ जरा, मी तिथं आहे ग्रुपला. ओके, बघा एंट्री लिहून घेतली असेल. आता यामध्ये काय झालं रे मित्रांनो, तर इथं काय झालंय की जे गुडविलचं कॉन्ट्रीब्युशन आणलेलं होतं ना त्यापैकी निम्म कॉन्ट्रीब्युशन इथं बघा आपण काय केलेलं, निम्म कॉन्ट्रीब्युशन इथं काय केलेलं आहे? विथड्रॉ केलेलं आहे. बरोबर, 50% ऑफ गुडविल इज विथड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. त्याची ही डबल एंट्री आहे. ठीक आहे, त्याची ती डबल एंट्री आहे. मग यामध्ये लिहा बिंग 50% goodwill, being 50% goodwill is withdrawn by
ओल्ड पार्टनर्स being 50% goodwill is withdrawn by old partners. ठीक आहे, 50% विथड्रॉलची जी त्यांनी केली, 50% गुडविलचे पैसे जे त्यांनी विथड्रॉ केले त्याचं आपण इथं एंट्री केलेली आहे. ओके, तर ही एंट्री आपली इथं मित्रांनो कंप्लीट झालेली आहे. आय होप ही समजली असेल. उत्तर बाळांनो दोघा तिघांनी दिली होती, बरोबर आहे ती टोटलची. ठीक आहे, तर टोटल मध्ये काय मला काय जास्त हे नव्हतं. ओके चलो, तर ही एंट्री आपली इथं बँक अकाउंटच्या क्रेडिट बाजूची पण ही जी एंट्री होती ही आपण इथं पूर्ण केलेली आहे. आता मी बघतो पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओके, तर इथं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बघा, पुन्हा एकदा मी इथं बाण आखून घेतो. इथं सुरुवात होते, इथं डेबिट, इकडं असेल खाली क्रेडिट, आणि इकडे या पद्धतीनं इथं डेबिट असेल आणि इकडं असेल क्रेडिट. दुसरी गोष्ट इथं आहे ओपनिंग बॅलन्स, याची एंट्री आपण करत नाही. क्लोजिंग बॅलन्स आहे, याची पण एंट्री आपण करत नाही. आपण एंट्री सुरुवात करूया या त्या क्रेडिट बाजूकडून सुरुवात करूया. बघा इथे क्रेडिट बाजूला पहिल्यांदा या पॉइंटची बघा, जनरल रिझर्वची बघा. जनरल रिझर्व पासून बाणाची तिथं सुरुवात होते आणि तो बाण संपतोय कुणावर, तर तो संपतोय पार्टनर्स कॅपिटल अकाउंटवर. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या की पार्टनर्स आपले किती आहेत, तर 1, हा 2 आणि हा इथं 3. तर इथं एंट्री येणार आहे पहिली, जनरल रिझर्व अकाउंट डेबिट, जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू जनरल रिझर्वची अमाऊंट आहे 2 पार्टनरच्या अमाऊंटच्या कॉलम मध्ये, म्हणजे इथं टू एज कॅपिटल अकाउंट 12,000 आणि टू यस कॅपिटल अकाउंट 8,000. जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू एज कॅपिटल अकाउंट आणि टू यस कॅपिटल अकाउंट. एंट्री मी इथं लिहून घेतो, तुम्हाला समजेल. लिहा माझ्या बरोबर सगळ्यांनी, लिहा माझ्या बरोबर. जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू एज कॅपिटल अकाउंट आणि टू यस कॅपिटल अकाउंट. आता बघा एंट्रीची अमाऊंट होती इथं एच्या समोर 12,000 आणि ही दुसरा आहे याच्या समोर 8,000. या दोघांची टोटल डेबिटला लिहा, दॅट इज 20,000. being the amount of general reserve is distributed among old partners. Being the amount of general reserve is distributed among old partners. Among old partners. उत्तर बरोबर आहे तेजल. मित्रांनो जॉईन होताना ना थोडं लवकर व्यवस्थित वेळेत जॉईन होत चला. मी तुम्हाला प्रॉपर टाइम दिलेला असतो, बरोबर आहे. लिंक एकतर 15-20 मिनिटं आधी तुम्हाला सेंड केलेली असते ग्रुपला. मी सांगितलेलं असतं 10 मिनिटांमध्ये ऑनलाईन या. मी हे पण सांगतो की आज जो फॉर्मॅट आहे तो तिथं आखून व्यवस्थित ठेवा. त्यानंतर आपण ऑनलाईन आल्यानंतर सुद्धा एक 3 मिनिटं 4 मिनिटं मी असेच टाइमपास करत असतो, म्हणजे चला सगळे येऊ दे, 2 मिनिट जॉईन व्हायला वेळ लागतो. ठीक आहे, तर आता आपला क्लास जो आहे ना तो आता गेली 2 महिने रोज संध्याकाळी 7 ते 8 या वेळेत रेग्युलरली होतोय. एक दिवस फक्त आठवड्यातनं आपण सुट्टी घेतो. तर आता याच्यासाठी तुम्ही काय करणार, तर तुम्ही 7 ते 8 हा टाइम ठरलेला आहे. क्लास हा होणार आहे 7 वाजता. तर 7च्या आधी व्यवस्थित बाबा आपण आवरून आपलं वही पुस्तक घेऊन एका बाजूला व्यवस्थित घरामध्ये बसून, ठीक आहे, म्हणजे पुन्हा पुन्हा मी म्हणजे काय आता जर आता जॉईन व्हायला लागली मुलं 7:30ला वगैरे, म्हणजे काय उपयोग आहे याचा. हे काय टीव्ही लावल्यागत नाहीये की बाबा झालं मला वेळ, आता मी बसतो इथं पुढे येऊन काय चाललंय बघतो इथलं. ह्याचा तुम्हाला उपयोग होणार नाही आणि मला पण उपयोग होणार नाही. ठीक आहे, सो थोडस ह्याच्यात हे करा, म्हणजे प्रोफेशनली थोडस, कळालं. कारण तुमचं बाळानं नुकसान आहे यामध्ये, लेट आलात हे केलात की. मला काय माझं रोजचं काम आहे ते चालूच आहे. क्लासमध्ये असल्यावर कसं पुढे बोलता येतं, बाबा लेट येऊ नको, काय नाही, असं आहे तसं आहे. इथं काय सांगता येते मला. चलो,
बघा, तर मी इथं जनरल रिझर्वचा पॉईंट कंप्लीट केला. आता मी आहे गुडविलच्या पॉईंट पाशी. तर गुडविलचा पॉईंट जी एंट्री मी करणार आहे बघा, बाणाची सुरुवात जी आहे ती गुडविल अकाउंट पासून होते. ओके, तर बघा इथं गुडविल अकाउंट डेबिट टू एज कॅपिटल अकाउंट आणि टू यस कॅपिटल अकाउंट अशी याची एंट्री होणार आहे. पुन्हा एकदा मी सांगतो एंट्री, गुडविल अकाउंट डेबिट टू एज कॅपिटल अकाउंट आणि टू यस कॅपिटल अकाउंट अशी याची एंट्री होणार आहे. अमाऊंट याची पुन्हा एकदा आपण बघून व्यवस्थित लिहूया. पहिल्यांदा एंट्री व्यवस्थित लिहूया. लिहा माझ्या बरोबर, गुडविल अकाउंट डेबिट टू एज कॅपिटल अकाउंट आणि टू यस कॅपिटल अकाउंट. हे इथं अपॉस्ट्रोफी यस आहे, हा इंग्लिशचा नियम आहे, तुम्हाला माहित असेल. ठीक आहे, तर आता यामध्ये काय केलं, ते गुडविलचे जे पैसे होते ते आपण ओल्ड पार्टनर्स मध्ये तिथं डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. बघा इथं अमाऊंट किती आहे, तर इथं आहे 9,600 आणि 6,400, 96 आणि 64 ती लिहून घ्या. 9,600 आणि 6,400 या दोघांची टोटल इथं लिहितो मी 1 2 3 9 15 आणि 16. तर यामध्ये काय केलं, गुडविलचे जे पैसे नवीन पार्टनरने आणलेले होते ते जुन्या पार्टनरनी दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट करून घेतले. बिंग अमाउंट ऑफ गुडविल is distributed among old partners. Being amount of goodwill is distributed among old partners. उत्तर बरोबर आहेत प्रथमेश, तेजल. हे काय तुम्हाला येत आहे, याचा काय जास्त बेरजेचा काही विषय नाहीये. ओके, सो बघा मित्रांनो, ही एंट्री सुद्धा आपली इथं गुडविलची कंप्लीट झालेली आहे. बघा गुडविलची आणि जी आरची एंट्री सेम आहे, सेम इन द सेन्स पॅटर्न त्याचा जो आहे तो सेम आहे. चला नेक्स्ट बघा, इथं बँक अकाउंट बद्दल. बँक अकाउंटची एंट्री काय, बँक अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल. कुणाच्या अमाऊंटच्या कॉलममध्ये अमाऊंट आहे, तर ती पीच्या अमाऊंटच्या कॉलममध्ये. मग याला म्हणायचं बँक अकाउंट डेबिट टू पीज कॅपिटल अकाउंट 20,000 आणि ही एंट्री आपण ऑलरेडी केलेली आहे, कारण खाली बँक अकाउंटला ही एंट्री घेतलेली होती. ओके, इथं बघा रिव्हॅल्युएशनची एंट्री ही आपण वर गेल्यानंतर करू, रिव्हॅल्युएशन अकाउंटला सगळ्यात शेवट, सध्या काही गरज नाही त्याची. इथं बघा क्रेडिट साइड आपली पूर्ण होते. डेबिटला बघा मित्रांनो, ही एंट्री आहे गुडविल विथड्रॉ केल्याची. याची आपण इथं डबल एंट्री केली होती मगाशी आणि या एंट्रीची आपण ऑलरेडी एंट्री केलेली आहे, त्यामुळं ही एंट्री सुद्धा तुमची कंप्लीट झालेली तिथं आहे. बघा डबल एंट्री ज्या असतात त्याची कुठेतरी एका ठिकाणी तुम्ही एंट्री करा, सेमच एंट्री तुम्हाला मिळेल. त्यामुळे ही एंट्री कव्हर आहे, ही बँक अकाउंटची एंट्री सुद्धा दोन्ही एंट्री इथं कव्हर झालेल्या आपल्या आहेत. लास्टचं अकाउंट आपलं राहिले ते आपण बघूया, जे आहे आपलं रिव्हॅल्युएशन अकाउंट. ओके, चला पुन्हा एकदा मी या पद्धतीनं बाण आखतो. इथं डेबिट आहे, इकडं क्रेडिट आहे. इथं या पद्धतीनं इकडं डेबिट आहे आणि इथं आहे क्रेडिट. ओके, आता यामध्ये बघा हे जे 3 पॉइंट आहेत या तिघांची मिळून एकच जर्नल एंट्री करायची आणि हे जे 2 पॉइंट आहेत या दोघांची मिळून आपल्याला एक जर्नल एंट्री करायची. पहिल्यांदा डेबिट बाजू बघूया. डेबिट बाजू बघा, बाणाची जी सुरुवात आहे ती होते रिव्हॅल्युएशन अकाउंट पासून. तर इथे एंट्री अशी येणार आहे, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट 4,000, टू फर्निचर अँड फिक्स्चर अकाउंट 4,000, टू आरडीडी अकाउंट 1,200. मी पुन्हा एकदा एंट्री सांगतो. एंट्री बघा बाणाच्या नियमानुसार, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू प्लांट अँड मशिनरी 4,000, टू फर्निचर अँड फिक्स्चर्स 4,000, टू आरडीडी अकाउंट 1,200. तर एंट्री इथं लिहून घ्या, मी इथं लिहितोय, लिहून घ्या तुम्ही पण. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू प्लांट अँड मशिनरी, प्लांट अँड मशिनरी होतं ना, टू प्लांट अँड मशिनरी इथं क्रेडिटला याच्या समोर 4,000
त्यानंतर आहे काय, फर्निचर फिक्स्चर 4000 आणि आरडीडी. टू फर्निचर अँड फिक्स्चर्स अकाउंट 4000, टू आरडीडी अकाउंट 1000, 200, 4 4 8 आणि 1 9 आणि ते 200 म्हणजे इथे येतील 9200. नॅरेशन बिंग assets are revalued. Being assets are revalued. एंट्रीला आपण नॅरेशन लिहिलेलं आहे, बिंग assets are revalued. बिंग assets are revalued. सो ही एंट्री आपली मित्रांनो इथं कंप्लीट झालेली आहे. डेबिटची एंट्री कंप्लीट झाली. ही क्रेडिटची एंट्री बघा प्रॉफिटच्या एंट्रीच्या आधी. इथं बाणाची सुरुवात आहे ती 2 अकाउंट पासून होते तुमची, लँड अँड बिल्डिंग आणि इकडे आहे स्टॉक. तर इथं लिहा काय एंट्री होणार आहे याची, लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट 10,000, स्टॉक अकाउंट डेबिट 4,000, टू रिव्हॅल्युएशन अकाउंट दोघांची टोटल 14,000. मी पुन्हा एकदा सांगतो, लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट 10,000, स्टॉक अकाउंट डेबिट 4,000, टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. एंट्री मी इथे लिहितोय, लिहा तुम्ही पण. लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट 10,000, स्टॉक अकाउंट डेबिट 4,000, टू रिव्हॅल्युएशन अकाउंट दोघांची टोटल दॅट इज 14,000. इथं पुन्हा परत एकदा म्हणूया, बिंग असेट्स आहेत दोन्हीवर, बिंग असेट्स आर रिव्हॅल्यूड, बिंग असेट्स आर रिव्हॅल्यूड. सो ही एंट्री सुद्धा आपली पूर्ण इथं झालेली आहे. सोप्या आहेत एंट्री. एकदा तुम्हाला बाण ड्रॉ करता आला, लॉजिक याच्या मागचं समजलं की तुम्हाला सगळ्या कुठल्याही लीजर अकाउंट पासून जर्नल एंट्रीज करता येतील. हा भाग 11वीतच ऍक्च्युली कव्हर झाला पाहिजे व्यवस्थित पद्धतीनं, की जेणेकरून हे पुन्हा 12वीत फर्स्ट इयर सेकंड इयर कुठेही जावा असे पुन्हा पुन्हा या सिच्युएशन येतात की ज्यामध्ये तुम्हाला अकाउंट पण बनवायचे असतात आणि ज्यामध्ये परत त्याच्या एंट्रीज सुद्धा बनवायच्या असतात. हे काय एका वर्षाचं काम नव्हे, इट इज अ प्रोसेस. ओके, डे बाय डे तुम्ही अकाउंटिंग शिकता आहात. सो पुढं जसं तुम्ही जाल फर्स्ट इयरला सुद्धा तुम्हाला हा भाग आहे. ठीक आहे. सो यातलं कुठलंही नॉलेज लाईक आज घेतला आणि उद्या सोडून दिला असं काही नसतं यामध्ये, अकाउंटमध्ये पर्टिक्युलरली. चला मी लास्टची एंट्री करतो. ही एंट्री आहे ती, यामध्ये काय बघा, बाणाची सुरुवात होते रिव्हॅल्युएशन अकाउंट पाशी आणि हा बाण संपतोय पार्टनर्स कॅपिटल, म्हणजे 2 अकाउंट आहेत, एज कॅपिटल आणि हे यस कॅपिटल अकाउंट. तर ही एंट्री येणार आहे, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू एज कॅपिटल अकाउंट 2880 आणि टू यस कॅपिटल अकाउंट 1920. तर एंट्री लिहून घ्या. पुन्हा एकदा मी इथं सांगतो लिहिता लिहिता, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू एज कॅपिटल अकाउंट आणि टू यस कॅपिटल अकाउंट. इथं काहीतरी होते 2880 आणि इकडं 1920. वर टोटल लिहिलेली आपण याची पुन्हा काय करायची गरज नाहीये. 8 आणि 2 10 0 चला 1 8 2 16 17 18 8 चला 1 2 3 4 बरोबर. Being the profit is transferred, narration, being the
प्रॉफिट इज ट्रान्सफर्ड टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. Being the profit is transferred to partners capital account. आणि या पद्धतीने मित्रांनो आपण सगळ्या एंट्रीज ज्या आहेत त्या कव्हर केलेल्या इथं आहेत. आय होप सगळ्यांचं हे झालेलं असेल. उत्तर कोणी दिलीत? प्रथमेश, यशस्वी, बरोबर आहेत बाळांनो. आधीची आय होप हे तुमचं झालं असेल. तारीख टाकूया आपण हे बघून जरा. 2 नंबरचा प्रॉब्लेम आहे. पार्टनर आलेला आहे व्यवसायामध्ये. तो आलेला आहे 1 बघा इथं 1 एप्रिल 2017ला. ठीक आहे. तर तारीख टाका 1/4/2017. सगळ्या जर्नल एंट्रीला तारीख टाका 1/4/2017. सगळीकडे तारीख टाका 1/4/2017. एंट्रीज आपल्या इथं मित्रांनो पूर्ण झालेल्या आहेत.